अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. आताच्या या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक आईला वाटतं की माझ्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी. मग ते क्षेत्र त्यांचा अभ्यासाचं असेल, नोकरीचं असेल, शिक्षणाचं असेल किंवा इतर कोणतंही असू शकतं. किंवा माझा मुलगा किंवा माझी मुलगी सध्या खूप लहान आहे, त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारची वाईट वेळ, वाईट संकट, दुःख, दोष, दारिद्र्य जे काही आहे तर ते येऊ नये. जीवनातील सर्व समस्या, सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या दूर राहाव्यात. यासाठी प्रत्येक आई वडील हे खूप प्रयत्न करत असतात आणि त्यासाठीच आपल्या हिंदू धर्मग्रंथांमध्ये काही प्रभावी असे उपाय सांगितले जातात. या पवित्र तिथींवरती जर आपण हे असे उपाय केले तर याचा खूप चांगला फायदा हा आपल्याला होत असतो. मंगळवारी आलेली आहे भोगी, त्यानंतर बुधवारी असणार आहे मकर संक्रांत आणि गुरुवारी असणार आहे किंक्रांत. तर आपल्याला या 3 दिवसांपैकी कोणत्याही एका दिवशी आपल्या मुलांसाठी हा जो एक अतिशय प्रभावी असा उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे. एक वेळेस तुम्ही उपाशी राहिले तरी चालेल, पण प्रत्येक आईने आणि वडिलांनी आपल्या मुलांसाठी इथे हा जो एक दिवा आहे तर तो लावायचा आहे. हा दिवा जर लावला तर मुलांच्या अभ्यासात प्रगती होईल, नोकरीत यश मिळेल, मुलांवर कधीच वाईट संकट येणार नाही. जीवनातील सर्व त्यांच्या ज्या काही इच्छा आहेत, आकांक्षा आहेत, सर्व इच्छा पूर्ण होतील. असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे. हा उपाय कसा करायचा, कोणत्या वेळेत करायचा, याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझा एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका, जेणेकरून स्वामींची तुमच्या कुटुंबावर, तुमच्या लहान मुलांवर अगदी भरभरून अशी कृपा होईल. तर दिवा हा बुद्धीचे, ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक असतो. दिवा दिवा लावल्याने आपल्या आयुष्यातील अंधार हा जो आहे तर तो दूर होतो आणि एक सकारात्मक दृष्टिकोन किंवा सकारात्मक ऊर्जा ही आपल्याला या दिव्यामुळे मिळत असते. रोज सकाळ संध्याकाळ आपण आपल्या देवघरामध्ये दिवा जो आहे तर तो लावत असतो आणि असं म्हणतात की घरामध्ये दिवा लावला की माता लक्ष्मी या आपल्या घरात प्रवेश करतात. असंच काहीतरी असतं. जर आपण मुलांसाठी हा जर दिवा लावला तर आपल्या मुलांच्या जीवनातील अंधार हा दूर होतो आणि देवी लक्ष्मी, भगवान विष्णूंचा आशीर्वाद आपल्या मुलांना, मुलींना प्राप्त होत असतो. जीवनातील अडचणी, जीवनातील संकटे जे आहेत तर ते दूर होतात. प्रत्येक कामामध्ये यश मिळतं. असाच हा एक प्रभावी उपाय आपल्याला या पवित्र तिथींवरती करायचा असतो. ज्यावेळेस या पवित्र तिथी असतात त्यावेळेस पृथ्वी तलावरील ऊर्जा ही रोजच्या तुलनेमध्ये सहस्त्रपटींमध्ये जास्त प्रमाणात कार्यरत असते. या तत्वांमध्ये, या ऊर्जेमध्ये ज्यावेळेस आपण एखादा उपाय करतो, अगदी भक्तीने, अगदी श्रद्धेने, अगदी विश्वासाने करतो, त्यावेळेस त्याचे खूप फायदे हे आपल्याला होत असतात. त्यामुळे प्रत्येक उपाय हा विश्वास ठेवून मनामध्ये कुठेही किंतु परंतु न येऊन करत चला. त्याचे खूप चांगले फायदे हे तुम्हाला नक्कीच होतील. आता हा दिवा तुम्हाला कोणासाठी लावायचा आहे? तुम्हाला मुलगा असेल लावू शकता, मुलगी असेल तरीही तुम्ही लावू शकता. आता घरामध्ये जर 2 मुलं आहेत, तर 2 मुलांसाठी सेपरेट वेगवेगळे आपल्याला 2 दिवे लावायचे आहे. का? तुमच्याकडे 2 मुलं आहेत, 2 मुलांसाठी एकच दिवा जो आहे तर तो तुम्ही तसं पण ठीक आहे तुम्ही लावू शकताय. सपोज तुमची मुलं जी आहेत तर ती बाहेरगावी शिक्षणासाठी असेल, नोकरीसाठी असेल किंवा इतर कोणत्या उद्योगधंद्यासाठी गेलेली असतील, तर त्यांच्यासाठी तुम्ही हा दिवा कसा लावायचा? ते सुद्धा व्हिडिओचा शेवट सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका, जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावर, मुलांवर अगदी भरभरून अशी कृपा होईल. मुलांच्या संदर्भात प्रत्येक काही वडिलांना एक असाच प्रश्न असतो की मुलं लहान असतात, पण काय होतं खूप अभ्यास करतात, पण अचानकच त्यांचं अभ्यासात जे लक्ष आहे तर ते कुठेतरी विचलित होतं. कुठेतरी त्याच्या काही नकारात्मक गोष्टी आहेत तर त्यांचा प्रभाव हा त्यांच्या जीवनावरती, त्यांच्या वागण्यावरती, त्यांच्या बोलण्यावरती पडत असतो. त्याचबरोबर खूप उच्च प्रतीचं शिक्षण घेतात, पण त्यांनी पाहिजे तशी मनासारखी त्यांना नोकरी मिळत नाही किंवा जी आहे तर ती मिळत नाही किंवा प्रमोशन सुद्धा होत नाही जी आहे ती. त्यामध्ये प्रमोशन सुद्धा होत नाही, पगारवाढ होत नाही, अशा अनेक समस्या त्यांच्या जीवनात येत असतात. सांगितल्या पद्धतीने मुलांसाठी, मुलींसाठी लावू शकता. वयाची कोणतीही मर्यादा नाही. त्यानंतर आता बघा माझा मुलगा किंवा माझी मुलगी आता घराच्या बाहेर पडलेली आहे. मग प्रत्येक आईला अशी काळजी असते, की मुलगा किंवा मुलगी सुखरूप घरी यावी.
कोणतेही संकट, कोणतेही विघ्न तिच्यावरती येऊ नये किंवा त्याच्यावरती येऊ नये. त्यासाठीच आपल्याला हे छोटे-छोटे उपाय करायचे असतात. हे आपल्याला त्या दुःखाच्या वेळेस खूप आपल्यासाठी अ, चांगले ठरत असतात. त्यामुळे नक्की कोणताही उपाय करत असताना भक्तीने करा, श्रद्धेने करा, विश्वासाने करावा. जेणेकरून प्रत्येक उपायाचा हा आपल्याला खूप चांगलाच फायदा होईल आणि तो होतच असतो. तर आता हा दिवा कशा पद्धतीने लावायचा? कोणीही लावा. आईने लावला, वडिलांनी लावला तरीही चालेल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की घरामध्ये सुतक, पिरियड्स असेल तर हा उपाय करता येणार नाही. जर तुम्हाला नंतर तुम्हाला वाटलंच की आपल्याला हा उपाय करायचा आहे, तर नंतर एखाद्या कोणत्याही शनिवारी जरी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल. आता यासाठी काय करायचंय? सर्वात प्रथम अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तीळ आणि गंगाजल टाकून अंघोळ करायची आहे. मुलांनाही काळे तीळ आणि गंगाजल टाकून अंघोळ करायची. तुम्हाला त्यांना पाणी द्यायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला आपली रोजची जी काही देवपूजा असेल तर ती करून घ्यायची आहे. आता हा जो दिवा आहे तर तो कधी लावायचा? संध्याकाळी तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. संध्याकाळी कधी? तर ज्यावेळेस आपण बघा माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करते, त्यावेळेमध्ये तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे. फक्त हा दिवा लावत असताना काही प्रमुख नियमांचं आपल्याला पालन करायचं आहे. दिवा लावण्याच्या अगोदर इतर कोणालाही सांगायचं नाही. कारण लोकांच्या मनामध्ये आपल्याबद्दल, आपल्या मुलांच्या बद्दल काय भावना असते हे आपल्याला माहित नाही. वाईट आहे, चांगलं आहे हे सुद्धा आपल्याला माहित नसतं. त्यामुळे त्यांची जी नजर आहे ती या उपायाला लागू शकते आणि त्याचा परिणाम हा आपल्याला लवकर भेटत नाही. त्यामुळे फक्त एका नियमाचं आपल्याला पालन जे आहे तर ते करायचं असतं, की एक मातीची पंती तुम्ही घेऊ शकता किंवा जो कोणता दिवा तुमच्याकडे असेल तो घेतला तरीही चालेल. दिवा नसेल तर तुमच्याकडे कोणताच एक छान एखाद्या गव्हाच्या पिठाचा दिवा तयार करून एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटच्या मध्ये हळदीच्या आणि कुंकवाच्या सहाय्याने तुम्हाला एक स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. त्या स्वस्तिकावरती तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे. मूठभर तांदूळ ठेवले तरीही चालेल. त्यानंतर त्यावरती हा जो दिवा आहे तर तो ठेवायचा आहे. आता लाल कलर ज्याला आपण रक्षासूत्र म्हणतो बघा, त्या रक्षासूत्राची वात तुम्हाला त्या दिव्याची वात दिव्यात घालायची आहे. या रक्षासूत्राच्या वातीमुळे काय होतं तर मुलांची रक्षा होते. त्यामुळे यांची वात तुम्हाला त्या दिव्यात घालायची आहे. दिव्यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल घालायचं आहे कारण भोगीच्या दिवशी तिळाला फार महत्त्व आहे. सर्वांनाच माहीत आहे की सपोज जर कोणाकडे तिळाचं तेल नसेल तर काय करा, जे कोणतं तेल असेल तर तुमच्याकडे तर ते ते तेल घ्या. त्यामध्ये थोडंसं तुम्हाला पांढरे किंवा काळे तीळ जे आहे असतात ते घालायचे आहे. जर तिळाचं तेल नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. आता दिवा प्रज्वलित करायचा आहे. देवांना सगळ्यांना हळदी-कुंकू, अक्षता अर्पण करायचे आहे. त्यानंतर त्या तांदळावरती हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे. आणि त्यामध्ये 2 काळी मिरी, 2 लवंगा, 2 वेलची आपल्या हातामध्ये घ्यायच्या, उजव्या हातामध्ये आणि आपल्या मुलांच्या जीवनातील सर्व दुःख, दोष, दारिद्र्य, अडचणी दूर झालेल्या आहेत अशी प्रार्थना करायची. त्यानंतर आपल्याला ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि आपल्या मुलांवरनं ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या उतरवून त्या दिव्यामध्ये तुम्हाला घालायच्या आहेत. आता हा दिवा कुठे ठेवायचा? तर आपलं देवघर ज्या ठिकाणी आहे तिथेच तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो ठेवायचा आहे आणि मुलांवरून 7 वेळेस किंवा 7 वेळा उतरवून त्या दिव्यामध्ये घालायच्या. तर आता बघा 2 मुलं आहेत घरामध्ये तर दोघांसाठी सेपरेट वस्तू घेण्याची गरज नाही. याच वस्तू तुम्ही घेऊ शकता प्रत्येक मुलासाठी आणि अशा पद्धतीने आपल्याला हा दिवा लावायचा आहे. सपोज जर मुलं बाहेरगावी आता सपोज जर तुमची मुले बाहेरगावी असतील, आता ते कुठे दुसरे म्हणजे शिक्षणासाठी बाहेरगावी गेलेले असतील, तर ज्या काही वस्तू सांगितलेल्या आहेत, तर त्या त्यांच्या फोटोवरून उतरवायच्या आहेत आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायच्या आहे. अशा पद्धतीने तुम्ही हा उपाय करायचा आहे. नंतर दिवा शांत झाला, की दिव्यातील साहित्य जर जळालेलं नसेल, तर निर्माल्यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि त्याचबरोबर जे तांदूळ होते, तर ते पक्ष्यांना खाऊ घालायचं आहे. दिवा स्वच्छ करून परत घरामध्ये यूज करायचा आहे किंवा गव्हाच्या पिठाचा दिवा तयार करून घेतलेला असेल, तर तो तुम्ही गाईला खाऊ घालायचा. आणि ही जी प्लेट आहे तर ती सुद्धा तुम्हाला परत घरामध्ये यूज करू शकता. अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. करून बघा याचा नक्कीच तुम्हाला 100% फायदा होईल. चाललेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.